नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी अशी केळफुलाची भाजी। केळफुलाची भाजी आपण बऱ्याच वेळेला खाल्ली असते, पण केळफुलाची भाजी तुम्ही केव्हा खाल्ली आहे का? नाही ना? तर पूर्ण रेसिपी व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। हे बघा, ह्या पद्धतीने केळफूल साफ करून घ्यायचा आहे। आतला जो काळा कडक दांडा असतो तो काढून टाकायचा आहे आणि पापुत्रा असतो तो काढून टाकायचा आहे आणि केळफूल साफ करून घ्यायचा आहे। इकडे मी पाणी घेतलेलं आहे मीठ टाकून आणि केळफूल या पद्धतीने सुरीने किंवा वेळीवरती चिरून घ्यायचं आहे आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे केळफूल काळं पडलं जात नाही आणि आतला जो चिकटपणा असतो तो निघून जातो। केळफूल 3 ते 4 तास चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवायचं, नंतर 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून असं गाळून घ्यायचं या पद्धतीने। हे बघा, आणि त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हे सगळं केळफुलामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याला 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटं झाल्यावरती त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, बेसन, आलं लसूण पेस्ट, मसाले, कोथिंबीर, ओवा आणि बेकिंग सोडा हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जरासंच पाणी लागतं ते मिक्स करून मस्त अशी भजी बनवून घ्यायची आहे। हे बघा, इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं, तेल गरम झाल्यावरती मस्त अशी कुरकुरीत भजी बनवून घ्यायची आहेत। हे बघा, या पद्धतीने मस्त अशी कुरकुरीत भजी बनवून तयार आहे। पूर्ण रेसिपी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आणि बघा, तुम्हाला जर रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।